उद्या मी आज शेड्यूल तयार करतो. उद्या जातो. तुम्ही अनुभवी, तुम्ही हुशार आहे, तुम्ही असताना मला काय काळजी नाही. करतो सर, 2 दिवसात देणार आहे तो माणूस. मध्ये आता पहिल्या टप्प्यात आम्ही डिंबे डावा करवत दुसरी आणि श्री डावा करवत त्याच्याबरोबर सर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं पिंपळगाव आहे. ती सर आपल्याला म्हणजे आपल्या प्रायोरिटीमध्ये आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला पिंपळगाव मला तुम्ही सगळे दुसरी गोष्ट म्हणजे आताच्या या कालच्या आपल्या आजच्या दिवसावरती तुम्हाला कामं खात्याची काय परिस्थिती आहे हे सर्व मला मेजर काम तर आता आपल्याला पुढे सुरू आहे. त्यामुळे असे कुठलंही मेजर काम आपल्याकडे मंजूर होत आताच सुरू नाही होता लोकांनी हो भरून निविदा भरलेली आहे. परंतु निविदा भरून फक्त आता आपण आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटला माणसांच्या कमतरता आहेत? आरोग्य खात्याची काय परिस्थिती मॅडम? सर आपल्याकडे 4 PHC ला परमनंट मेडिकल ऑफिसर नाही आहेत आणि 3 PHC ला सिंगलच मेडिकल ऑफिसर आहेत आणि फार्मासिस्टची कमतरता आहे. 13 PHC साठी फक्त 4 फार्मासिस्ट आहेत आणि ANM पैकी 44 पैकी आपल्याकडे 23ची वॅकन्सी आहे. म्हणजे सिस्टर्समध्ये MPW मध्ये जिल्हा परिषदच्या मल्टीपर्पज वर्करमध्ये जिल्हा परिषदच्या आपल्याकडे 22 वॅकन्सी आहेत. हे सर हे कॉपी मला घेऊन सर ओतूरचं ग्रामीण रुग्णालय 30 खाटांचं ते सध्या आता पूर्ण झालेलं आहे बांधकाम. त्याच्या स्टाफची रिक्वायरमेंट आपण कळवली होती मंत्रालयामध्ये प्रस्ताव आहे सध्या, तर ते लवकर चालू होईल. त्या गोष्टी कागदपत्र प्रस्ताव आहे सर. नवीन 5 कोटी आले सर क्रीडा संकुलला. येडगाव इथे आहे ते प्रोजेक्ट. टेंडर झालं, त्याची वर्क ऑर्डर झाली. 3 दिवस झाले वर्क ऑर्डर. 5 वर्षामध्ये 5 पैशाचं काम नाही केलं. काय नाही केलं माझ्या काळात सर? आत्ता 3 दिवस झाले वर्क ऑर्डर. ज्या डिपार्टमेंटचे काम मला आमदारांना काय बोलायचं नाही. मी ॲज अ प्रशासन कोणत्या डिपार्टमेंटचे तुम्हाला जबाबदार म्हणून विचारतो. 5 वर्षामध्ये 5 पैसे त्याच्यावर नाही काम केलं. सर मी PWD डिपार्टमेंटचं आहे. आमच्याकडे जॉब आला आता. हां बरोबर आहे, पण तुम्हाला संयुक्त आहे ना. असं आहे क्रीडाचे सगळे पैशाला जेवढं काही PWDच करतं ना. हो सर. मी जॉईंटली मिटिंग तुम्हाला काढत घेतलेत ना दोघांच्या, क्रीडाच्या आणि PWDच्या. हो सर. मग तुम्ही दोघांनी बसून एखादा प्रोजेक्ट क्रीडा संपूर्ण पूर्ण तालुक्याचं आहे. ते तसंच पडलेले जागा घेऊन ती जागा येणं आम्हाला किती मेहनत पडली. त्याचं जेव्हा आम्ही काही त्यावेळेला थोडासा निधी लागला त्या काळामध्ये तो खर्च झाला. पुढे सर त्याचं पुढे आपल्याला फास्ट करावं लागेल. एक संयुक्त बैठक तुम्हाला देतो. PWD आणि क्रीडा संकुल क्रीडाचे अधिकारी जे आहेत ना त्यांना बोलवून घेऊ आणि त्यांना मी फोन करा आता हलवे क्रीडा संकुलाचे मुख्य आणि माझी वेळ इकडे भेटायला मला त्याच्यावर आपल्याला फास्ट काम करा. चांगलं क्रीडा संकुल बनवायचं आहे आपल्याला. सर बुधवारी आम्ही येणारच आहोत PWDच्या, तेव्हा मग त्यांना बोलून त्यांना खूप सगळं. तुमचं काय नाव आहे? निखिल उतळे. आपलं ITI आहे आपल्याला ओपनचं. ITIचं आपलं कोण पाहत आहे? सिव्हिल जर तुम्ही पाहताय पण तिथं इतकी परिस्थिती बिकट आहे. आपल्या नवीन जागेचं त्या नवीन जागेवर काय ITIला काय पैसे आले तर काय त्या काळामध्ये त्याला जमीन घेतली आणि मग त्याच्यात पुढे काय केलं? त्याचा प्रस्ताव पुढं काहीच नाही. त्याला गेट पण बसवलं नाही. त्याला गेट पण बसवलं नाही अजून. तो जॉबच आहे त्याला काय. मला त्याचं सर्व घेऊन ITI मला शिक्षणाच्या बाबतीमध्ये बिलकुल नाही चालतं. आपल्याला करावं लागेल ITIच्या बाबतीमध्ये. आणि ते इथं जे आहे ना हे ITI आहे ना खऱ्या
आयटीआयच्या बाबतीमध्ये खरं हे कोण पाहते याचं हेड कोण आहे आता कोण इथं सुपरवायझर करते असं जगताप सर तसं जर तुम्ही जरा कॉन्टॅक्ट करा त्यांना बोलून घ्या बरं. कारण कसं आहे याची परिस्थिती पण फार बिकट आहे कुठल्या आदिवासी बांधवांच्या मुलांची. त्यांना पाणी प्यायला जे वेळ असतात ते पण नाही यात असं ओतळ करून पाणी पितात पोरं. सर शासनाला आपण मात्र आता यांचे बरेचसे अंदाजपत्रक पाठवलेले आहेत. आता मी माझ्याकडे इकडची मागणी डोळ्याची ते आपण जॉईंट मीटिंग आपलं विजिट करू. चालेल. तहसीलदार तुम्ही मी आणि त्या डिपार्टमेंटची माणसं जुनं ITI ते आपलं चांगलं करून अद्यावत त्याला किती पैसा लागू द्या. आणि हा दुसरं जो नवीन ITI आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा इन्फ्रास्ट्रक्चरवर आपल्याला स्टाफ सुद्धा नेमावं लागेल, भरती करावं लागेल. स्टाफ भरती केलं तर काम चालू आहे ते मी जरा बोलून घ्या कोण दादा आपल्या तालुक्यात जे आश्रम नेमाने बरोबर होतं ना आधी. जगताप सर आपले ज्या तालुक्यातल्या आश्रमशाळा आहेत ना तिथे सुविधांचा खूप अभाव आहे. यामुळे विरोध केला पाहिजे. KWD आश्रमशाळा आपल्याकडे नाही आहे. आदिवासी विभागानं सेपरेट डिपार्टमेंट केलेलं आहे. मग आपल्याला प्रकल्प अधिकारी बोललो पाहिजे. घोडेगावचा हा प्रकल्प प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी त्या पुन्हा प्रकल्प अधिकारी इकडे कोण इंचार्ज प्रकल्प अधिकारी कारण आलं होतं मला मुख्य म्हणते अधिकारी घोडेगाव प्रकल्प अधिकारी बोलवा आणि आश्रम शाळेत व्हिजिट द्यायचं आपल्याला आणि कसं सगळे काम मार्ग लावतात. ITI झालं, क्रीडा झालं, आरोग्याच्या बाबतीमध्ये झालं. आता कुठलं राहिलं कुठल्या आम्ही बोलतो आता काय राहिलं अजून महत्वाचं एस टी काय अर्थ आहे. मावळ भागामध्ये एस टी वेळेवर जात नाहीत. जे आहे ते तुटलेले असतात. कधी चालक असतो कधी वाहक नसतो. त्या बस स्थानकामध्ये सगळे मद्यपी असतात, त्या मुली असतात. तिथं वाद होतो. जे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे फक्त ब्रीदवाक्य आहे. बहुजन दुःख आहेच असं बदलून घ्यावं लागेल. आमदार साहेब सुलभ शौचालयाची दुर्गावस्था आहे जुन्नर स्टँडवर. पण काय जुन्नर स्टँडवर एस टी स्टँड जुन्नर स्टँड आणि नवीन स्टँड फार भयानक अवस्था आहे. एवढे मीटिंग सगळी सीओला बोलून घ्या. जुन्नर नगरपालिकेचं प्रशासनाचा गलथान कारभार आहे. एकदम ढिसाळ नियोजन, सगळी मोकाट जनावरं, कोणाचं लक्ष नाही. त्या अधिकाऱ्यांना कोणी 1 महिन्यामध्ये सगळं ते सगळं क्लिअर होत जाईल. तालुका क्लिअर होणार 1 महिन्याच्या आतमध्ये. जी सगळी जनावरं जाणार, माणसं काम करणार, गवत निघून जाणार, त्या सगळी टोळी पण गेलं जाणार कशाला यूज करणार. बाथरूम जाणार. आमदारकीला भेटू का म्हणून बाबा आमदारकीच जाणार टॉयलेट दिलं पाहिजे आपण स्वतः लवकर व्हायला पाहिजे ना. गव्हर्नमेंट दिल्याशिवाय नाही ना कामामध्ये पण